प्रभागाच्या विकासासाठी तुम्ही काय करणार? प्रभागाच्या विकासासाठी सर्वात पहिले जो पाण्याचा, सफाईचा आणि रस्त्याचा जो मूलभूत प्रश्न आहे तो नंबर 1 प्रायोरिटीवर आम्ही या ठिकाणी तात्काळ सोडवू. कारण सरकार राज्यात आणि केंद्रात आमचं आहे आणि महानगरपालिकेतही महापौर भारतीय जनता पार्टीचा पक्षाशिवाय राहत नाही. त्यामुळे हे प्रश्न सर्वसामान्य जनतेचे, 18 पगड झुग्गी झोपडीतल्या लोकांचे या ठिकाणी हे प्रश्न सोडवल्याशिवाय मी स्वच्छतेचा श्वास घेणार नाही. तुमच्या भागामध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहेत? आमच्या भागात नागरी समस्यामध्ये काही रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, साफसफाईचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. प्रश्न अनेक आहे, परंतु त्याच्यातले बरेच सोडवले गेले अतुल साहेबांच्या माध्यमातून. जे काही राहिलेले प्रश्न आहेत ते आम्ही या पुढच्या काळात जनतेचा आशीर्वाद आम्हाला लाभणार आहे आणि आम्ही ते नक्कीच या ठिकाणी सोडवल्याशिवाय थांबणार. प्रभाग क्रमांक 8. तरुण वर्गासाठी तुमचे कोणते उपक्रम राहणार? तरुण वर्गासाठी सर्वात पहिले अगोदर तर त्यांची शैक्षणिक दर्जा वाढवणं आणि शैक्षणिक दर्जा वाढल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून ट्रेनिंग देणं आणि ट्रेनिंग दिल्यानंतर आपल्याला माहिती आहे PMIC कॅरेडॉल मध्ये या ठिकाणी मोठमोठे उद्योग येत आहे. पण या ठिकाणी तरुणांना माननीय नामदार अतुलजी साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक कंपनीत 5-50-100 लोक आमच्या या प्रभागातून कसे जातील हा आमचा या ठिकाणी मानस. आपण किती वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये आहे? मी गेली 35 वर्ष सामाजिक कार्यामध्ये आहे. महिला वर्गासाठी कोणते उपक्रम राहणार? महिलांसाठी जे दैनंदिन त्यांच्या अडचणी, पाण्याची, साफसफाईची आणि गल्लीतल्या नागरिक, गावातल्या वार्डातल्या ज्या नागरिक समस्या ज्या नेहमी महिलांना भेडसावतात की मुलाचे शिक्षणाचे प्रश्न आहे, शाळेचे प्रश्न आहेत, अशा गोष्टीवर मी जास्त फोकस करणार. आता ज्या आपल्या 8 नंबर वार्ड मध्ये जे गुंठेवारी अधुरी राहिलेली आहे त्याबद्दल आपण काय मदत करू? ती नक्कीच आम्ही शासन दरबारी जे काही आता फी आकारण्याचं काम महानगरपालिकेने 2022 ला जवळजवळ 65 ते 70 हजार रुपये लागतात. आम्ही सभागृहात आमचे प्रतिनिधी गेल्यानंतर आम्ही ती कमी करून सर्वांना गुंठेवारीमध्ये न्याय देण्याचं काम करू आणि त्याला गरज पडली तर शासनाकडून ही गुंठेवारी मोफत सुद्धा करण्याचं काम करू. जे इलिगल प्लॉट आहे ते लिगल कसे होतील हे धोरण तर आमच्या सरकारने मागच्या काळातच घेतलेलं आहे. आणि प्रभागामध्ये कोणत्या पक्षाची तुमची टक्कर होणार आहे? पक्षच नाही आमच्या समोर नारेगाव प्रभागामध्ये या 8 मध्ये उबाटा मामू झाली. आता प्रश्न आला शिंदे गटाचा. जर युती नाही झाली तर तुम्हाला माहिती आहे त्यांच्यात सरळ फूट झालेली उबाटा आणि शिंदे गट. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला फार मोठा स्कोप आहे आणि जनता देवेंद्रजीच्या नेतृत्वावर, अतुलजीच्या नेतृत्वावर आणि आमच्या सर्वच पुढाऱ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 100% आम्हाला मदत करणार. म्हणजे त्यांचा प्रभाव पडणार नाही तुमच्या प्रभागात? काही प्रभाव पडणार. भारतीय जनता पार्टीचा कल्याण नाना गायकवाड, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.